बेस्ट पतपेढीमध्ये ठाकरे बंधूंचा मोठा पराभव झाला। बेस्ट निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता आली नाही, तर शशांक राव यांच्या पॅनलनं 14 जागा जिंकल्या। बेस्ट पतपेढीतील 9 वर्षांची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेनं अखेर गमावली आहे। बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांच्या सर्वाधिक 12 जागा तर भाजपच्या 9 जागा निवडून आल्या। ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला एकही जागा या निवडणुकीमध्ये जिंकता आली नाही। दरम्यान या संदर्भात प्रसाद लाड यांनी एक्सपोस्ट करत ठाकरेंवर टोलेबाजी केली आहे। पाहुयात त्यांनी त्यांच्या एक्सपोस्ट मध्ये नेमकं काय म्हटलंय। तर शशांक राव यांच्या पॅनलनं 14 जागा जिंकलेल्या आहेत, तर बेस्टची 9 वर्षांची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेनं गमावली आहे। त्यानंतर प्रसाद लाड यांनी देखील आता ठाकरेंना टोला लगावलेला आहे। बेस्ट पतपेढीमध्ये ठाकरे बंधूंचा मोठा पराभव झाला। एक अकेला सब पे भारी हे जे म्हणतात त्या पद्धतीमध्ये प्रसाद लाड एकटा, ज्यामध्ये दरेकरांची मदत झाली, कार्यकर्त्यांची मदत झाली, सहकारातल्या कार्यकर्त्यांची मदत झाली आणि कुठलाही पक्षाचा अभिनवेश बाजूला बरोबर न ठेवता सर्व पक्षाची लोक ज्यांनी सहकारात काम करतात, ज्यांनी मदत केली त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करणार आहे, त्यांचा आभार मानणार आहे। कारण हा खऱ्या अर्थाने विजय हा सहकाराचा आहे। एकाकडे गमवण्यासारखं काहीही नाही आणि दुसऱ्याकडे कमवण्यासाठी काहीही नाही, अशा दोन शून्यांची बेरीज केली आणि त्यात कितीही शून्य मिसळली तरी उत्तर शून्यच आहे। या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी बेस्ट कामगार पतपेढीच्या निकालाकडे पाहिलं पाहिजे। मोठा गाजावाजा करत दोन ठाकरे बंधू एकत्र आले, आता ते सगळं काही जिंकणारच असा आव आणला गेला, असा मोठ्या प्रमाणात कांगावा केला गेला। प्रत्यक्षामध्ये बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत जी वर्षानुवर्ष उबाठाकडे होती, तिथे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर 21 पैकी एकही जागा जिंकता आली नाही। पुढे येणाऱ्या मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीचं चित्र आता जनतेने स्पष्ट केलेलं आहे। जनतेला असे भ्रष्टाचारी लोक नकोयत, विकासात्मक काम करणाऱ्या लोकांना जनतेला पुढे आणायचंय आणि म्हणूनच येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या मुंबईचा विकास करण्याकरिताच या मुंबईतील जनता हुशार आहे आणि ती महायुतीला प्रचंड मतांनी विजयी करून देईल, याचंच हे उदाहरण आहे। ही जी निवडणूक आज जवळपास 9 वर्षानंतर झाली, त्याच्यामध्ये आम्ही कामगारांकडे जाताना, कारण की अनेक वर्ष हे आपण कामगारांचं लढा लढत आलेलो आहोत, कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढत आलेलो आहोत आणि तोच मुद्दा कामगारांपर्यंत नेला आणि कामगारांनी नोंदवलेलं हे मत आहे। शशांकराव यांचं पॅनल निवडून आलं, त्यांचे मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो। 14 त्यांचे लोक निवडून आले आणि यापुढे पतपेढीचं काम, BSTच्या पतपेढीचं काम ते चांगल्या प्रकारे हाताळतील, चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये सुधारणा करतील आणि कामगारांना न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे जे दुसरं पॅनल होतं, ज्यांचे 4 लाडांचं पॅनल, त्यांचे 4 निवडून आले, त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।